हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। नवीन वर्षातील पहिला सण भोगी व मकर संक्रांतीच्या तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे आपण आज तिळगुळाचे लाडू तयार केलेले आहेत। खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण आज तिळगुळाचे लाडू तयार केलेले आहेत। असे तिळगुळाचे लाडू तयार केलेले मुलांना खायला खूप आवडतात। तर जास्त वेळ न घालवता आपण तिळगुळाचे लाडू कसे तयार केलेले आहेत ते बघूया। पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यात आपण कढईमध्ये भाजून घेणार आहे। शेंगदाणे आपण बारीक गॅसवरती भाजून घेणार आहे। गरम कढईमध्ये मंद आचेवर आपण शेंगदाणे असे सतत परतून भाजून घेणार आहे। तिळगुळाचे लाडू तयार करण्यासाठी आपण बाजारात असे सफेद तीळ सहज मिळतात। तिळगुळाचे लाडू तयार करण्यासाठी आपण सफेद तीळ घेतलेले आहेत। तर आपण 2 वाटी सफेद तीळ लाडू तयार करण्यासाठी घेत आहे। हे तीळ आता आपण निवडून घेणार आहे। जर एखादा खडा किंवा घाण असेल तर आपल्याला तीळ आहेत ते स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत। तिळगुळाचे लाडू तयार करण्यासाठी मी सफेद गूळ वापरत आहे। याऐवजी जर सेंद्रिय काळा गूळ असेल तोही वापरला तरी चालेल। तर गूळ मी चाकूने बारीक कापून घेत आहे, त्यामुळे तो लाडू करताना आपल्याला वितळण्यासाठी लवकर मदत होईल। नाहीतर गूळ किसणीने किसून घेतला तरी चालेल। शेंगदाणे असे आपल्याला बारीक गॅसवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तर 8-10 मिनिटे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। असे शेंगदाणे फुटेपर्यंत आपल्याला बारीक गॅसवरती सतत परतून भाजून घ्यायचे आहेत। असे बारीक गॅसवरती शेंगदाणे भाजलेले खायला खूप छान लागतात। शेंगदाणे भाजून झालेले आहेत, ते आता काढून आपण 2 वाटी तीळ निवडून घेतलेले आहेत, ते आता आपण त्याच कढईमध्ये भाजून घेणार आहे। तर तसे परतून तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। 3-4 मिनिटे आपण मंद आचेवरती तीळही चांगले भाजून घेतलेले आहेत आणि तीळचा वासही खूप छानपैकी यायला लागलेला आहे। 4-5 मिनिटे आपण तीळ बारीक गॅसवरती भाजून घेतलेले आहेत, ते आता आपण एका ताटामध्ये काढून घेत आहे। तीळ गुळाच्या लाडूसाठी आपण गूळ चाकूने कापून घेतलेला आहे। तर तीळ आपण 2 वाटी घेतलेले आहेत, तर गूळ पण आपण 2 वाटी घेणार आहे। गरम असलेल्या कढईमध्येच आता आपण 2 वाटी गूळ वितळून घेत आहे। 2 वाटी तीळ आपण भाजून घेतलेले आहेत आणि गूळ पण आपण 2 वाटी बारीक चिरून घेतलेला आहे। तर हा गूळ आता आपण गरम कढईमध्ये वितळून घेत आहे। गूळ वितळण्यासाठी आपण कढईमध्ये 1 चमचा भरून तूप घालत आहे। गूळ आपल्याला असे सतत परतून वितळून घ्यायचा आहे। गुळामध्ये आपण पाणी घालत नाही आहे, तर पाणी न घालता आपल्याला गूळ असे सतत परतून घ्यायचं आहे। गूळ आपल्याला सतत असे परतत राहायचे आहे, नाहीतर गूळ करपण्याची शक्यता असते। त्यामुळे सतत असे परतून आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे। भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचे आपल्याला टलपरे काढायचे आहेत। तर असे चोळून आपल्याला भाजलेले शेंगदाण्याचे टलपरे काढायचे आहेत। पाक आपला तयार। सतत असे परतून आपण गूळ वितळून घेतलेला आहे आणि आता गुळाचा पण पाक आहे तो तयार करून घेतलेला आहे। तर गुळाला असे बुडबुडे यायला लागलेले आहेत, तर आता आपण चेक करून घेत आहे। तर एका प्लेटमध्ये आपण पाण्यामध्ये पाकाची अशी गोळी तयार होत आहे की नाही ते बघायचं आहे। असा गुळामध्ये लवचिकपणा तयार व्हायला पाहिजे, इतपत आपल्याला तिळगुळाचे लाडू तयार करण्यासाठी पाक तयार करून घ्यायचा आहे। लवचिकपणा तयार व्हायला पाहिजे इतपतच आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे। जास्त कडक गोळी आपल्याला तयार करायची नाही, चिक्कीसाठी जास्त कडक गोळी तयार करायला लागते। तर अशा पद्धतीने आपण तिळगुळाच्या लाडूसाठी पाक तयार करून घेतलेला आहे। आता पाक आपण सर्व एकत्र करून त्यामध्ये आता आपण भाजून घेतलेले तीळ आणि भाजून घेतलेले शेंगदाणे घालत आहे। तर ही प्रोसेस आहे ती आपल्याला लवकर करायची आहे। दोन्ही आपण एकत्र मिक्स करून घेत आहे। गॅस आपण मंद आचेवरती ठेवलेला आहे। भाजलेले तीळ आणि भाजलेले शेंगदाणे आपण पाकामध्ये चांगले एकत्र करून घेणार आहे। तर असे सतत परतून तीळ आणि शेंगदाणे आपल्याला पाकामध्ये एकत्र करून घ्यायचे आहेत। 2-3 मिनिटे शेंगदाणे आणि तीळ पाकामध्ये चांगले परतून घेतले। 2-3 मिनिटे परतून झाल्यानंतर गॅस आपण बंद करून घेतलेला आहे आणि हे आता आपल्याला जरा मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। लाडू तयार करण्यासाठी आपण आता कढईतले मिश्रण ताटामध्ये काढून घेत आहे। थोडंसं मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, पण लाडू आपल्याला गरम गरम असतानाच बांधता येतात। नंतर जास्त थंड झाल्यानंतर लाडू आपल्याला बांधता येत नाहीत। त्यामुळे मिश्रण जरासे थंड झाले की आपल्याला लगेच एक एक घेऊन लाडू
बांधायचा आहे. तर जेवढा मोठा बारीक आपल्याला लाडू बांधायचा आहे, म्हणजे जेवढे मोठे किंवा बारीक लाडू आपल्याला तयार करायचे आहेत तेवढे मिश्रण घेऊन त्याला आता आपण हातावरती गोल करून लाडू तयार करून घेत आहे. तर अशा पद्धतीने मी एक लाडू तयार करून घेतलेला आहे. तर असे आपण सर्व लाडू बांधून तयार करून घेणार आहे. तर मिश्रण अजून गरमच आहे, तर थोडेसे आपण जरा गार करून लाडू आहेत ते आपण बांधून घेणार आहे. तर वरचे थोडेसे गार झालेले मिश्रण लाडू बांधण्यासाठी आपण घेऊन दोन्ही हाताने असं आपण लाडू तयार करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण 2 लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण सगळे लाडू असे बांधून तयार करून घेणार आहे. तर एवढे लाडू आपण बांधून घेतलेले आहेत. आता मिश्रण आहे ते घट्ट झालेले आहे, त्यामुळे लाडू आता बांधता येत नाही आहेत. त्यामुळे आपण आता हे मिश्रण आपण थोडेसे गॅसवरती गरम करून घेत आहे. गॅसवरती गरम करून परत आपण सर्व लाडू हे बांधून घेतलेले आहेत. तर 2 वाटी तिळाचे आपण एवढे लाडू तयार करून घेतलेले आहेत. 2 वाटी तिळापासून 55 ते 60 लाडू आपण तयार करून घेतलेले आहेत. तर असे वरून कडक आणि आतून क्रंची आणि खुसखुशीत असे लाडू तयार करून घेतलेले आहेत. आणि असे तयार केलेले तिळगुळाचे लाडू अगदी 2 ते 3 महिने असे चांगले राहतात. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोच होत राहील. आणि अशा सोप्या पद्धतीने तिळगुळाचे लाडू तयार करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आणि पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.